आपल्या भारताच्या इतिहासात अनेक अशी व्यक्तिमत्व होऊन गेली ज्यांनी भारतीय शिक्षणाला नवी दिशा दिली, शिक्षणाचा पाया घातला। शिक्षणासाठी आणि देशातील लोकांसाठी या व्यक्ती शिक्षणाचे आधारस्तंभ बनले। 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन। या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने कॅम्पस देखो.ai या शिक्षण विषयक प्लॅटफॉर्मवर या महान व्यक्तींच्या कार्याला उजाळा देऊया, ज्यात पहिलं आहे ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले। शिक्षणाच्या वाटेवरचे दोन मोठे आधारस्तंभ म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या पती-पत्नींनी मिळून भारतात स्त्री शिक्षणाची सुरुवात केली आणि 1848 मध्ये मुलींसाठीची भारतातील पहिली शाळा सुरू केली। त्याचबरोबर सावित्रीबाई भारतातील पहिल्या महिला शिक्षिका बनल्या। फक्त एक शाळा सुरू करून ते दोघे थांबले नाहीत, तर त्यांनी 1848 ते 1852 मध्ये अशा अनेक शाळा पुण्यात सुरू केल्या आणि या शाळांमध्ये दलित समाजातील मुलांना देखील त्यांनी शिक्षणाचा हक्क मिळावा याची खबरदारी घेतली। आणि बघता बघता फुलेंच्या घरात प्रज्वलित झालेल्या शिक्षणाच्या दिव्याचा प्रकाश अनेक घरात उजळू लागला। यात दुसरं नाव येतं फातिमा शेख। सावित्रीबाई फुलेंबरोबरच अजून अशा एक महिला होत्या ज्यांनी शिक्षण प्रसाराची ज्योत आपल्या हाती घेतली, त्या म्हणजे फातिमा शेख। फातिमा शेख या भारतातील पहिल्या मुस्लिम शिक्षिका होत्या। समाजाने दुर्लक्षित केलेल्या महिलांना आणि मुलांना त्यांनी शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला। सावित्रीबाई फुलेंच्या साथीने त्यांनी अनेक मुलींना योग्य दिशा दाखवली। सावित्रीबाईंच्या गैरहजेरीत त्या शाळा चालवत आणि अजून मुली शाळेत शिकायला कशा येतील यासाठी प्रयत्न करत। यात तिसरं नाव येतं सेतू लक्ष्मीबाई। सेतू लक्ष्मीबाई या एका राज्याच्या शेवटच्या राणी होत्या। त्यांनी एक युक्ती वापरली, त्या कॉलेजला जाणाऱ्या मुलींना त्यांच्या महालात चहा पिण्यासाठी बोलवत आणि त्यांना उच्च शिक्षणाचे महत्त्व पटवून देत। त्यांच्या या युक्तीमुळे अनेक मुली प्रभावित झाल्या आणि त्यांनी उच्च शिक्षण घेतले। सेतू लक्ष्मीबाईंच्या राज्यकाळातील सरकारी यंत्रणेत काम करणाऱ्या महिलांना सरकारी यंत्रणेत बढती मिळेल याची दखल त्यांनी घेतली। तर 1927 मध्ये महिलांसाठीच्या लॉच्या शिक्षणाची सुरुवात त्यांनीच केली आणि त्रिवेंद्रम मधील महिला कॉलेजला त्यांनी हिस्ट्री, नॅचरल सायन्स, लँग्वेजेस आणि मॅथमॅटिक्सचा अभ्यासक्रम सुरू करण्याचा आदेश दिला। चौथं नाव आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती होते, हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे। पण त्यांनी शिक्षण तज्ञ म्हणून जे काम केले त्याचा मोठा प्रभाव भारताच्या शिक्षण संस्थेवर पडला आणि म्हणूनच आपण त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करतो। त्यांचा हा विश्वास होता की शिक्षणाच्या मदतीने आपण समाजात बदल घडवून आणू शकतो। त्यांनी अनेक शिक्षण संस्थांबरोबर काम केले। 1909 मध्ये मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये त्यांनी फिलॉसॉफी डिपार्टमेंटमध्ये काम केले, तर युनिव्हर्सिटी ऑफ मैसूर मध्ये 1918 मध्ये फिलॉसॉफी प्रोफेसर म्हणून आणि युनिव्हर्सिटी ऑफ कलकत्ता मध्ये 1921 मध्ये फिलॉसॉफी प्रोफेसर म्हणून काम केले। तर युनिव्हर्सिटी ऑफ कलकत्ता आणि मैसूर मध्ये त्यांनी फिलॉसॉफी प्रोफेसर म्हणून काम केले। त्यांची लेक्चर्स हार्वर्ड युनिव्हर्सिटी, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि मँचेस्टर कॉलेज पर्यंत पोहोचली। पाचवं नाव यामध्ये आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम। भारताच्या शिक्षण प्रवासाविषयी बोलत असताना आपले माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याविषयी न बोलणे हे अशक्यच आहे। त्यांची शिक्षण क्षेत्रावरील छाप इतकी मोठी आहे की 15 ऑक्टोबर म्हणजे त्यांचा जन्मदिवस वर्ल्ड स्टुडंट्स डे म्हणून साजरा केला जातो। त्यांनी सायंटिस्ट, लीडर, टीचर, इंजिनियर अशा विविध रूपात काम केलं, पण त्यांचं शिक्षण आणि शिकवण्यावरचं प्रेम हे सर्वाधिक होतं। ते नेहमी म्हणायचे, इफ यू फेल नेवर गिव्ह अप, बिकॉज फेल मीन्स फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग. एंड इज नॉट एंड, इन फॅक्ट एंड मीन्स एफर्ट नेवर डायज. सहावं नाव म्हणजे गोपालकृष्ण गोखले। गोपालकृष्ण गोखले हे पहिले भारतीय होते ज्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं। ग्रॅज्युएशन नंतर ते पुण्यात आले व एका शाळेत शिकवायला लागले। पुढे ते फर्ग्युसन कॉलेजमध्ये हिस्ट्री आणि पॉलिटिकल इकॉनॉमी हे विषय शिकवत। त्यांचे त्या काळातही इंग्लिश भाषेवर चांगले प्रभुत्व होते। त्यांनी भारतातील सर्व जाती, धर्म, वर्णाच्या लोकांना शिक्षण घेता यावे या हेतूने सर्वंट्स ऑफ इंडियन सोसायटीची 1905 साली स्थापना केली। 16 मार्च 1911 रोजी त्यांनी सरकारकडे 6 ते 10 वयोगटातील सर्व मुले व मुलींना प्राथमिक शिक्षण मिळावे याचा प्रस्ताव मांडला। सातवं नाव सरला देवी। सरला देवी ह्या भारतातील शिक्षण तज्ञ आणि राजकीय कार्यकर्त्या होत्या। भारत स्त्री महामंडळ या स्त्री शिक्षण संस्थेची त्यांनी स्थापना केली। ही संस्था सर्व जाती, धर्म, वर्ण असलेल्या महिलांसाठी खुली होती आणि त्याची प्रवेश फी फक्त 1 रुपया होती। सरला देवी यांनी भारतीय स्त्री शिक्षा सदन ही खास मुलींसाठीची शाळा कलकत्ता येथे सुरू केली। उच्च शिक्षणासाठी त्यांच्या कुटुंबांनी त्यांना प्रोत्साहन केले, त्यामुळे त्या काळात ग्रॅज्युएट होणाऱ्या काही महिलांपैकी त्या एक होत्या। त्यांना पद्मावती गोल्ड मेडल देखील मिळालं होतं। फक्त अभ्यासातच नाही तर संगीत, कला, लिटरेचर यामध्येही त्या प्रावीण्य होत्या। तर पर्शियन, फ्रेंच आणि संस्कृत या भाषांवरही त्यांचे प्रभुत्व होते। आठवं नाव यात आहे मदन मोहन मालविया। मदन मोहन मालविया हे नामवंत शिक्षण तज्ञ आणि समाज सुधारक होते। त्यांचा हा विश्वास होता की शिक्षणामुळे आर्थिक प्रगती होऊ शकते आणि म्हणूनच त्यांनी अनेक शिक्षण संस्था सुरू केल्या। बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, ज्याला आपण BHU म्हणून ओळखतो, त्यांची सुरुवात त्यांनीच केली होती, जिथे सर्व जाती धर्माचे विद्यार्थी एकत्र येऊन शिकू लागले। बनारस हिंदू युनिव्हर्सिटीची सुरुवात करण्यात त्यांचा सहभाग होता, जिथे सर्व जाती धर्माचे विद्यार्थी एकत्र येऊन शिकत।
नंतर त्यांनी 1929 मध्ये वुमन्स कॉलेजची सुरुवात केली। या यादीत 9वं नाव आहे बेगम रोकेया। बेगम रोकेयांच्या काळात महिलांना शिकण्यासाठी प्राधान्य दिले जात नसे। त्यांच्या भावाला शिक्षणासाठी प्रोत्साहित केले जात, पण त्यांना व त्यांच्या बहिणीला शिक्षणाची संधी मिळत नसे। पण त्यांनी हार मानली नाही आणि मुस्लिम महिलांना शिक्षण आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळावं म्हणून फक्त 5 मुलींनी मिळून 1909 साली भागलपूर येथे मुस्लिम मुलींसाठी शाळा सुरू केली। नंतर कलकत्तामध्ये आल्यावर त्यांनी 1911 साली साखावत मेमोरियल गर्ल्स स्कूलची सुरुवात 8 विद्यार्थिनींसोबत घरात केली। 1931 साली त्या शाळेचे रूपांतर हाय इंग्लिश गर्ल्स स्कूलमध्ये झालं। त्यांनी अनेक मुस्लिम मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित केले आणि त्या मुलींच्या घरच्यांनाही शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले। या सगळ्या व्यक्तींचा शिक्षण क्षेत्रातील कामगिरीचा वाटा हा अमूल्य आहे। त्यांनी घडवून आणलेल्या बदलांमुळे आज आपला शिक्षणाचा मार्ग सोपा झालाय। अशाच इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी लगेच सबस्क्राइब करा campusdekho.ai ला। आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि लाईक करायलाही विसरू नका।